सोलापुरात आमदार सुभाष देशमुख यांनी कट्टर विरोधक असलेले भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली आहे। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर आता भाजप आमदार सुभाष देशमुख कामाला लागलेत। आमदार सुभाष देशमुख यांनी कट्टर विरोधक असलेले भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली। त्याचबरोबर परंपरागत विरोधक असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची देखील त्यांनी भेट घेतली। सोलापूर बाजार समिती निवडणुकीत भाजप आमदार सुभाष देशमुख विरुद्ध भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळते। भाजप कार्यकर्त्यांसाठी आम्ही एक झाल्याची प्रतिक्रिया भाजपच्या दोन्ही देशमुखांनी दिली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आम्ही काँग्रेस नेत्यांना सोबत घेऊन शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्र आलो, अशी प्रतिक्रिया आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी दिली आहे। येत्या 27 एप्रिल रोजी मतदान तर 28 एप्रिल रोजी मतमोजणी होणार आहे। मागील वेळी आमदार सुभाष देशमुख यांना पराभवाला सामोरं जावं लागलं होतं, मात्र यंदाच्या निवडणुकीत सुभाष देशमुख काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळी ज्या काही पॅनल झाले, काही पॅनल काँग्रेसला घेऊन आपले भारतीय जनता पक्षाचे काही नेते लोक गेले आणि बापूंनी जी काय आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना जे हाक दिलं की बाबा आपल्या पॅनलमध्ये फक्त भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्त्यांना आपल्या संधी दिली जाईल आणि आता खरं तर ही वेळ आहे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची ताकद वाढली आहे आणि त्यात भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळं या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं हे आमचं कर्तव्य आहे। त्याप्रमाणे बापूंच्या बरोबर मला असं वाटतं ते अध्यक्ष आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असं मी तुमच्या माध्यमातून ऐकलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं अजून मला तरी काही निरोप नाही, नेतृत्व ठरवतील काय करायचं। असं वाटतं का की त्यांनी यावं, आता ही वेळ आहे? आता ती वेळ बहुतेक संपलेली आहे आणि मला तुमच्या मार्फत निरोप द्यायची काही इच्छा नाही तशी यावर। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा उमेदवारी अर्ज परत घेण्याची आज अंतिम तारीख होती। आज ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। मालकांच्याकडे आलं होतं की बाबा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला आपण उमेदवारी दिलेली आहे, आपण भारतीय जनता पक्षाने लढत आहोत, आपण सगळ्यांनी मिळून लढावं असं त्यांची भूमिका आहे, माझी भूमिका आहे। आणि मग त्यांच्या भागात काही शहरात आहेत, काही ग्रामीणला काही संपर्कात आहेत आणि त्यांनी एकमेकांनी सहकार्य करून ही बाजार समिती कशी निवडणूक लढवता येईल याचं नियोजन करू म्हटलं। ते पॅनल झालं की आमचं कोण कोण असेल, कसं असेल? महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।